पण ऐक, तू काय तयारी करू नकोस हं? म्हणजे आपण दोघं कोल्हापूरला जाणार नाही म्हणजे आबांची परमिशन घेतली आहे मी तशी, सो काळजी करायचं काही कारण नाहीये. काय ग, मी एकटाच बडबडतोय, तू काही बोलतच नाहीयेस. म्हणजे मला लिटरली असं फील होतंय की आपण एकमेकांचे रोल्स एक्सचेंज केलेत की काय. म्हणजे मी बडबडच करतोय आणि तू काही रिॲक्टच करत नाहीयेस. हा, मी ज्या राणीला ओळखतो ना ती अशी शांत बसणारी नाही. ती अशी नेहमी चार्जड अप असते. आज काय झालंय? राणी, आर यू ओके? मी एवढी बडबड केली, तू काहीच रिॲक्ट करत नाहीयेस. सगळं ठीक आहे ना? सर, बुवा दारू प्यायला का गेले होते त्याचं खरं कारण काय आहे ना, ते मला तुम्हाला सांगायचंय. सर, मला तुमच्याशी आपल्या लग्नाबद्दल बोलायचंय. काय म्हणजे नक्की काय बोलायचं? तेच जे मला आतापर्यंत माहित नव्हतं पण आता कळालंय. हिला नक्की काय कळलंय? माझ्या प्रपोज बद्दल तर नसेल कळलं. माझी एक्साइटमेंट बघून नक्कीच प्रपोज बद्दलच कळलं असणार. सर, मला माहित नाही बुवांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय हे कळल्यावर तुम्हाला काय वाटेल, पण मला तुम्हाला हे सगळं खरं सांगावंच लागेल. सर, मी आता जे काही सांगणार आहे. नको सांगूस. का? कसं सांगू तुला? मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला प्रपोज करणार आहे. याविषयी आत्ता मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस राणी. माझं तुझ्यावरचं प्रेम स्पेशल आहे. आपलं हे नातं स्पेशल आहे. त्यामुळे तुला प्रपोज करायचा, तुझ्यावर प्रेम व्यक्त करायचा क्षण मला खूप स्पेशल करायचं आहे. अहो सर, कुठे हरवलात तुम्ही? बोला ना काहीतरी. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुला जे काही बोलायचंय ना त्यासाठी फक्त 2 दिवस थांब. ऍक्च्युली मलाही तुझ्याशी खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय तुला. अहो सर, पण ऐक ना, मी काय म्हणतो, फक्त 2 दिवस थांब. 2 दिवसानंतर ना आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. पण सर, 2 दिवस तरी का थांबायचंय? कारण 2 दिवसानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. हे बघ, मलाही खूप प्रश्न आहेत आणि तुलाही. आपल्या दोघांच्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर होणार आहेत. फक्त 2 दिवसाचा वेळ द्या मला. राणी, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुझ्यामुळे मी कसा बदललोय, तू माझं आयुष्य किती सुंदर केलंयस, हे सगळं सांगणार आहे मी तुला. थोडा वेळ दे मला. पण सर, 2 दिवसांनी नक्की बोलूया ना? नक्की, आय प्रॉमिस. आपण नक्की बोलूया. ठीक आहे. बाय द वे, तू बुवांशी बोललीस का काही? बोलले. बरं केलंस. म्हणजे मला खूपच प्रेशरमध्ये दिसत होते ते. आता तू बोललीस त्यांच्याशी म्हटल्यावर थोडे रिलॅक्स फील करत असतील नाही? ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. अहो, असं का बसलाय? बोला की काहीतरी. अहो, तुम्हाला काय ऐकू येणं झालंय वय? हा, अहो असं किती वेळ भीतीला टिकून शांत बसणार आहे? हे बघा, जे झालं ते गंगेला मिळालं असं समजा आणि बाहेर पडा यातनं. असं सुटकी चेहरा करून किती दिवस बसून राहणार आहे? असं विसरून जाते सगळं. सुरके, अगं केलेल्या चुका विसरता येतात, केलेलं पाप विसरता येत नाही बघ. आणि ते धुवून पण काढता येत नाही. पण माणसाच्या मनावर ना या पापाचं वजन आयुष्यभर राहतं बघ. सगळं खरं आहे तुमचं, पण त्या गाडीत आपलं जावई बापू आहेत ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नाही ना? आणि तसं बी आता पुढे जाऊन तुम्ही असलं काम काही परत करणार आहे का? मग कशाला तेच विचार डोक्यात घेऊन डोक्याला ताण देऊन काही उपयोग आहे का? आणि हे बघा, आता परत
असं दारू पिऊन कुठेतरी पडून आपल्या जावई बापूंला आणि राणीला त्रास देऊ नका. सरके, मी एक काम करतो. त्याच्या आता जावं बापूकडे जातो आणि त्यांचं पाय धरून त्याच्यावर डोकं ठेवतो, नाक घासून त्यांची माफी मागतो. त्याच्याशिवाय माझ्या मनाचं वजन हलकं व्हायचं नाही बघ. अहो अहो काही येडबीड लागली का काय तुम्हाला? हा, भावनेच्या भरात काय करायला निघालाय? तिथं जाऊन जावंय बापून पुढं बघून बसाल सगळं, आणि मग पुढं केवढा मोठा अनर्थ घडल काय कळतंय का? सगळं कळतंय मला सुरके. माझं मन मला हातल्या हात खातंय ग. मला त्यांची माफी मागितली पाहिजे. मला त्यांना सगळं खरं काय ते सांगितलं पाहिजे. ह्याच्यामुळं आपल्या राणीचा संसार उद्ध्वस्त होईल. त्याचं काय? छातेव माणसानं आपल्यावर एवढं उपकार केलं, त्याच्या मनाला किती वाईट वाटेल ह्याचा तरी विचार करा. अगं मग मी काय करू सुरके? काय करू नका, फक्त शांत बसा. हे बघा, हे काय बी कुणाला कळू देऊ नका, कुणाकडे बोलू नका. ह्याच्यातच आपलं आणि राणीचं बी भलं आहे. आणि तुम्हाला ज्याच्यासाठी एवढं वाईट वाटतंय ती गोष्ट घडलीच नाही, तर मग त्याच्यासाठी इतका विचार करून डोक्याला त्रास करून घ्यायचा काही उपयोग आहे का? आणि हे बघा, देव आपल्या पाठीशी आहे असं समजा. चुकून बी ह्यातलं खरं काय आहे ते तोंडातनं बाहेर काढू नका. बुवा, जावई बापू, तुम्ही? येऊ का? अहो, या की. असं काही विचारताय? पण तुम्ही आता अचानक? बुवांना भेटायला आलो. या या, आत या. या, बसा. बुवा, बस. तुम्ही दोघं बोलत बसा, मी पटकन काहीतरी खायला करते. नाही नाही, मी जस्ट त्यांची विचारपूस करायला आलोय. तुम्ही काय त्रास नका घेऊ.